तुमचं फोन चार्जर, लॅपटॉप, ॲडॅप्टर, घरातली ट्यूबलाईट किंवा EV चार्जिंग स्टेशन सगळीकडे इलेक्ट्रिसिटी वापरली जाते. पण ती एकसारखी नसते. कधी ती असते AC, कधी ती असते DC. पण हे AC आणि DC नक्की काय आहे? ते एकसारखंच नाही का? आणि कुठे AC वापरतो, कुठं DC? आज आपण समजून घेणार आहोत. AC वर्सेस DC काय फरक आहे आणि कुठे कुठला वापरायचा? नमस्कार मंडळी, मी पूनम आणि तुम्ही बघत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 4 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज आहे तुमच्याचसाठी ज्यांना आपले बेसिक क्लिअर करायचे. म्हणूनच आजचा टॉपिक आहे AC आणि DC. सर्किटच्या दोन बाजू, पण दोघी महत्वाच्या. चला सुरुवात करूया. अगदी डेली लाईफ मधलं एक्झाम्पल ने. तुमच्या घरात 230 वोल्टचं प्लग पॉइंट आहे ना? हे तुम्ही लॅपटॉप चार्जर, आयर्न किंवा टीव्ही साठी वापरता, बरोबर? हा प्लग सप्लाय देतो AC करंट. पण तुमचा फोन बॅटरीवर चालतो, त्याला लागतो DC. म्हणजे प्लग मधून AC येतं, पण फोन DC मागतो. मग चार्जर काय करतोय? तो AC ला DC मध्ये कन्व्हर्ट करतो. आता AC आणि DC चा ऍक्च्युअल फरक बघूया. DC डायरेक्ट करंट. करंट फक्त एका डायरेक्शनने वाहतो, जसं रिव्हर एकाच बाजूने वाहते. याचे एक्झाम्पल आहेत बॅटरी, पॉवर बँक, मोबाईल, सोलर पॅनल. आता बघूया AC. AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट. करंट सतत आपली दिशा बदलत असतो, फॉरवर्ड, बॅकवर्ड, फॉरवर्ड, बॅकवर्ड, जसं समुद्रात येणाऱ्या आणि जाणाऱ्या लाटा. एक्झाम्पल, घरातली लाईट, फॅन, वॉशिंग मशीन हे सगळं AC सारखं वर्क करते. AC आणि DC दोघही इलेक्ट्रिसिटी आहेत, पण त्यांचा वापर वेगवेगळा आहे, कारण त्यांचे प्रॉपर्टीज वेगवेगळे आहेत. आता बघूया AC आणि DC चा उपयोग कुठे आणि का केला जातो. AC करंट. AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट. याचा उपयोग मुख्यतः लॉंग डिस्टन्स पॉवर ट्रान्समिशन साठी केला जातो. का? कारण AC करंटला ट्रान्समीटरच्या मदतीने सहजपणे कमी किंवा जास्त करता येतं. त्यामुळे करंटचा लॉस कमी होतो आणि एनर्जी एफिशियंटली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचते. DC करंट. DC म्हणजे डायरेक्ट करंट, जो स्टेबल आणि कॉन्स्टंट असतो. म्हणूनच DC चा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस मध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि बॅटरी ऑपरेटेड सिस्टीम साठी तर DC एकदम सेफ आणि प्रेडिक्टेबल असतो. चला आता काही उदाहरणं बघूया. एक आपल्या नेहमीचाच ओळखीचा मोबाईल. मोबाईल इंटरनली DC वर चालतो, कारण बॅटरी वापरतोय. लॅपटॉप चार्जर प्लग मधून AC घेतो, पण इंटरनली तो सुद्धा DC मध्ये कन्व्हर्ट करून वापरतो. घरातला फॅन आणि ट्यूबलाईट या डायरेक्टली AC वर चालतात, कारण घरात 230 वोल्ट AC सप्लाय दिलेलं असतं. EV बॅटरीज. या बॅटरीज DC करंट साठवतात, पण चार्जिंग स्टेशन वरून त्यांना AC मिळतो, जो कन्व्हर्टरद्वारे DC मध्ये बदलला जातो. आता सोलर पॅनल बघूया. सूर्यप्रकाशातून एनर्जी घेऊन DC जनरेट करतो, पण घरात अप्लायन्सेस AC वर चालत असल्यामुळे तो DC ला पुढे इन्व्हर्टरने AC मध्ये कन्व्हर्ट करून पुढे देतो. इंजिनियर्स साठी हे कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत. आजकाल बहुतांश सिस्टीम मध्ये AC आणि DC दोघं वापरतात. हायब्रिड सिस्टीम, स्मार्ट इन्व्हर्टर्स, इलेक्ट्रिक व्हेकल्स सगळ्यांना AC-DC कन्व्हर्जन मेकॅनिझम लागतो. म्हणूनच AC वापरतो पॉवर ट्रान्समिशन साठी आणि DC वापरतो कंट्रोल्ड इलेक्ट्रॉनिक्स आणि बॅटरी सिस्टीम साठी. दोघही एकमेकांचे विरोधक नाहीत, तर ते एकमेकांचे साथीदार आहेत. आज आपण पाहिलं AC म्हणजे काय, DC म्हणजे काय, आणि त्यांचा रिअल वर्ल्ड मध्ये कुठे कुठे वापर केला जातो. नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण बघूया शॉर्ट सर्किट म्हणजे काय, आणि ती खरंच एवढी घाबरण्यासारखी गोष्ट आहे का? स्टे ट्यून. वन डे वन कन्सेप्ट. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि आज कमेंट मध्ये लिहा तुमचं चार्जर AC वापरतंय का DC.